पुढील आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका तर 15 जानेवारीला महानगरपालिका होण्याची शक्यता। दिलीप वळसे पाटील यांचं भाकीत। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतायत। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्ही सुद्धा मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरमधून दौऱ्याची सुरुवात। सरकारच्या मदतीचा घेणार आढावा। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजित पवारांची निवड। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची अधिकृतपणे घोषणा तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड। पुण्यामधलं जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा एकदा सुरू होईल। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा। पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी। महिला वनडे विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाची दमदार सुरुवात। स्मृती मानधना शफाली वर्मा यांची शतकी सलामी। शफालीचं खणखणीत अर्धशतक। बाहुबली रॉकेटद्वारे इस्रोच्या CMS-03 या उपग्रहाचं अवकाशामध्ये प्रक्षेपण। CMS-03 हा आजवरचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह।